नमस्कार. आजच्या दिवशी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. त्यानिमित्त आलेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. नुकतीच आपली नगरपालिकेची निवडणूक संपली, त्यानंतर पत्रकारांशी बोलावं, त्यांच्याशी हितगुज करावं, यासाठी आपण आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली. आपल्या सर्वांना माहीतच आहे, भुसावळ नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे असे एकंदरीत 32 नगरसेवकांचं दान भुसावळवासियांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पत्रात टाकलेलं आहे. नगराध्यक्ष सुद्धा आमच्या अत्यल्प मतांनी पराभूत झालेले आहेत. जनतेने दिलेला हा कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो आहे. जनतेने नगरसेवक पदात भरभरून मतदान केलं, तसंच नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा भरभरूनच केलेलं आहे. कुठेतरी आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा आम्ही स्वतः सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यास कुठेतरी विलंब झाला असेल किंवा आम्ही आमची भूमिका त्यांना पटवून देण्यास कुठेतरी असमर्थ झालो असेल, म्हणून आजच हा आमचा पराभव झालेला आहे. परंतु आम्ही खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या चुका झाल्या असतील, ज्या ज्या उणीवा राहून गेलेल्या असतील, त्या निश्चितच आम्ही भरून काढणार आहोत. कारण भुसावळकर जनतेने भारतीय जनता पार्टीवर नितांत प्रेम कायम केलेलं आहे आणि आताही केलेलंच आहे, अशा मनोवृत्तीचा मी स्वतः आहे. कारण अत्यल्प मताने नगराध्यक्ष पदाची सीट गेली असली तरी किमान 30-32 नगरसेवकांचा एक गठ्ठा हा भुसावळवासियांनी महायुतीच्या पदरात टाकलेला आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम भुसावळवासियांचे मी खूप खूप आभार मानेल आणि त्यांचं हे जे प्रेम आहे याबद्दल मी त्यांचं खूप खूप म्हणजे कृतज्ञ राहील की त्यांनी आम्हाला असे भरभरून मतदानाचं हे दान दिलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत आमचे स्पष्ट बहुमत हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत उपनगराध्यक्षासह सर्वच पदे हे विरोधी पक्षाकडे असतील. परंतु आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करणारे कार्यकर्ते नसून आम्ही या शहराच्या विकासासाठी, सामान्य जनतेच्या कामासाठी जे काही चांगले निर्णय होत असतील त्याला निश्चितच आम्ही पाठिंबा देऊ. परंतु जिथं तिथं चुकीचं काम होत असेल तिथं तिथं आम्ही ते षडयंत्र किंवा ते जे प्रयत्न आहे ते आम्ही नक्कीच हाणून पाडणार. एक सशक्त विरोधी पक्षाची भूमिका आम्ही भुसावळ नगरपालिकेत मांडणार आहोत. आम्ही अगोदरच सांगितलं की विरोधासाठी विरोध न करता गावाच्या विकासासाठी जिथं जिथं चांगलं करता येत असेल ते आम्ही नक्की करू. भुसावळवासियांची कामं व्हायला पाहिजेत. अमृत योजनेसंदर्भात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत सुरू झालेली योजना आहे आणि ती योजना आता खूप स्पीडने पुढे जात असल्याने लवकरच ती सुद्धा पूर्ण होऊन भुसावळवासियांना दररोज शुद्ध चांगले पाणी नक्की मिळेल. आता सत्ता बसल्यानंतर अनेक जण दावे प्रतिदावे करत बसतील, परंतु आम्हाला ह्या दावे प्रतिदाव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसून मी अगोदरच सांगितलं की नगरपालिका निवडणूक लागल्यानंतर भारतीय जनता पार्टी एक अशी पक्ष आहे की ती कोणतीही निवडणूक अगदी साधेपणाने कधीच घेत नाही. ती कार्यकर्त्यांची निवडणूक असो की नेत्यांची निवडणूक असो, आम्ही प्रत्येक निवडणूक ही पूर्ण मजबूतीने लढत असतो. आपण बघत असाल की खासदारकीच्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री असोत किंवा प्रधानमंत्री मोदीजी असोत, हे स्वतः कार्यकर्त्यांची भूमिका निभवत होते. त्यामुळे भुसावळ शहरामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली असेल, एकनाथराव आपल्या गिरीश भाऊ महाजनांनी सभा घेतली असेल, रक्षाताईंनी सभा घेतली, हा प्रचाराचा भाग झाला. प्रचाराच्या भागातनं आता जनतेनं जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही स्वागत करेल किंवा आम्ही त्यांना त्याबद्दल आभार मानू. पण निश्चितपणे आम्ही कुठेतरी कार्यकर्ते कमी पडलेत, नेते कमी पडले नाहीत, कार्यकर्ते कमी पडले. आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकले नसेल किंवा आम्ही जनतेचं मन किंवा त्यांचा विश्वास जिंकू शकला असेल किंवा आम्ही काय केलेलं आहे हे पोहोचण्यास आम्ही असमर्थ ठरलो असेल किंवा
आमच्याबद्दल जे गैरसमज पसरवले गेले आहे त्याला कदाचित भुसावळकर वासी बळी पडू शकतात. परंतु येत्या काळामध्ये ह्या सगळ्या चुका दुरुस्ती होतील. सामान्य जनतेच्या मनातले जेही संभ्रम असतील ते दूर करण्यात येतील आणि भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण भुसावळ शहर हे आमचा परिवार आहे. संपूर्ण भुसावळ शहरवासी हे आमचे परिवार आहे. आमच्या परिवारातले लोक आज जरी काही लोक सरसकट नाही, कारण केवळ 1800 मतांनी आमचा पराभव झालेला आहे, पण त्याचसोबत 31-32 नगरसेवकांचा गठ्ठा सुद्धा भुसावळकर वासियांनी दिलेला आहे. ज्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले त्यांचे केवळ 12 नगरसेवक, त्यात अनेक नगरसेवक अत्यल्प मतांनी निवडून आलेले आहेत. त्यामुळे भुसावळकर वासियांनी आमच्यावरचं प्रेम कमी केलं असं मी म्हणणार नाही. कुठेतरी कार्यकर्ते म्हणून आम्हीच कमी पडलो आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याचाच परिपाक असा झाला की आमचा थोड्याशा मतांनी आमचा पराभव झाला. गेल्या अनेक वर्षापासून भुसावळ शहराचा विकास कामे झालेली आहे. आता आपण विरोधामध्ये उभा राहणार आहे, तर विरोधामध्ये आपली काय भूमिका असणार आहे? खरं तर संपूर्ण शहरभर विकासाची कामे झालेली आहे, झालेली नाही या गोष्टीत कोणतेच तथ्य नाही आहे. आपण जर प्रत्येक प्रभागात भटकत असाल तर तुम्हाला नक्कीच माननीय नामदार संजय भाऊ सावकारे यांनी दिलेल्या शासकीय निधीतनं अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि ह्या विकासाच्या कामाच्या जोरावरच आम्ही विधानसभेची निवडणूक 50,000च्या फरकाने जिंकलेली आहे. खासदारकीमध्ये आम्ही 50,000चं घसघशीत मताधिक्य या शहराला दिलेलं आहे, शहरातून दिलेलं आहे. त्यामुळे भुसावळकर वासियांनी भाजपावरचं प्रेम कमी केलं असं मी मानणार नाही. अनेक अशा गोष्टी की नाही, मी तर अगोदर सांगितलं की अफवा तंत्र एवढ्या जोरात होतं की निरनिराळ्या प्रकारच्या अफवा या शहरामध्ये निरनिराळ्या मार्गाने पसरवल्या जात होत्या. कोणी काय म्हणत होतं, कोणी काय म्हणत होतं. त्याचं खंडन करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक कमी पडलो. भुसावळवासियांची यात कोणत्याही प्रकारची चूक नाही. भुसावळकर वासियांनी त्यांचं जे काम आहे ते तिथे केलेलं आहे. त्यांनी आमच्या पत्रात 31-32 नगरसेवकांचा गठ्ठा टाकलेला आहे आणि तब्बल 40,000 मतं, केवळ 1800 मतांनी आमचा पराभव झालेला आहे. अत्यल्प मतांचं हे मताधिक्य आहे. त्यामुळे भुसावळकर वासियांचं आमच्यावरचं प्रेम हे पुन्हा सिद्ध झालेलंच आहे. परंतु काही गोष्टी जनतेपर्यंत पोहोचण्यात आम्ही असमर्थ असलो. भुसावळकर वासियांची आम्ही माफी मागू की आमच्याकडनं काही चुकलेलं असेल, आम्ही तुमच्या कुटुंबात काही घटक आहे, आम्ही काही चुकलेलं असलं तर आमची चूक पोटात घालून आमच्यावरचं जे प्रेम तुम्ही आज दाखवलेलं आहे ते उद्या मोठ्या प्रमाणात दाखवावं आणि या शहराच्या विकासासाठी भाजपा कधीच सदैव कटिबद्ध होती आणि कायम राहील. मुळात नगराध्यक्षांनी असं बोलणं अपेक्षित होतं, तो चला नेत्यांनी जरी बोललं असलं, आता त्यांच्या त्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांनी जर असं म्हटलं आणि जर 90 दिवसामध्ये त्यांनी काही या शहरात चांगलं काम करायचं असेल तर आम्ही अगोदरच सांगितलं विरोधासाठी विरोध आम्ही करणार नाही. आम्ही शहराच्या विकासासाठी सामान्य जनतेचा काही एक नया पैशाचा सुद्धा फायदा होत असेल आणि जनतेचे जर कामं होत असतील तर आम्हाला त्याच्यासाठी विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. शहर विकासासाठी आम्ही निश्चितच जनतेसोबत आहे. जनतेच्या कामासाठी आम्ही कुठल्याही भूमिकेचं स्वागत करू. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होल्ड करता कामा नये आणि नगराध्यक्षांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे. ह्या शहरात त्यांनी चांगलं काम करावं यासाठी त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. त्या निवडून आल्या, त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. हा लोकशाहीचा उत्सव होता आणि लोकशाही मार्गाने त्या जर निवडून आल्या असतील आणि निवडून आलेल्या आहेत तर त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देईन आणि त्यांच्या हातून या भुसावळ शहरवासियांची सेवा झाली पाहिजे अशी माफक अपेक्षा मी त्यांच्याकडनं करेन. ज्या ठिकाणी पाण्याचं बुस लावलं त्या ठिकाणी ते बुस मी उघडणार आणि पाणी नागरिकांना देणार असं सुद्धा म्हटलेलं आहे. हे बघा, ज्यांना असं वाटतं की या शहराच्या पाणी पुरवठ्याला कुठेतरी बुस लावलेलं आहे त्यांनी आतापर्यंत निवडणुकीची वाट न बघता ते बुच उघडलं पाहिजे होतं. शहरात जर तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी बुच मारून ठेवलेलं आहे तर ते बुच तुम्ही उघडा. तुम्ही इतके दिवस झाले काय करत होते? त्यामुळे अशा गोष्टी तथ्य नाही आहेत. आम्ही अशा गोष्टींना महत्त्व देत नाही. आम्ही शहर विकासाच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत जे चांगले निर्णय घ्यायचे होते ते आम्ही निश्चितपणे घेतलेले आणि भविष्यातही घेऊ. आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाही तर आम्ही अनेक विरोधक असे बघितलेले की त्यांनी छोट्या गोष्टीसाठी सुद्धा मोठमोठे प्रकारचे वाद घातलेले. परंतु आम्हाला अशा कुठल्याही प्रकारच्या वादात कुठल्याही येणं येत नाही. आमच्यासाठी केंद्रस्थानी भुसावळकर जनता आहे आणि भुसावळकर जनतेच्या विकासासाठी आम्हाला जे काही करता येत असेल ते आम्ही नक्की करू. या निवडणुकीमध्ये म्हणजे पाण्याचा प्रश्न गाजला, कचऱ्याचा प्रश्न वाजला आणि अनेक विकास झाला नाही असे मुद्दे मांडले गेले. पण आता जनता ती
आतुरतेने वाट बघते की बा ही समस्या सुटलं जाणार नाही का? हे बघा, हा. गेल्या 35 वर्षापासून मी राजकारणात आहे, नगरसेवक पदावर आहे. गेल्या 35 वर्षात कोणत्याही नगराध्यक्षांनी जे 2016 ते 2021चा कार्यकाल वगळता कोणत्याही नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा संदर्भामध्ये कोणतीही योग्य ते निर्णय घेतले नाही. ह्या शहराची पाणी पुरवठा योजना 1952 सालची आहे, ती आजही तशीची तशी आहे. त्यामध्ये भले तुम्ही एखाद्या वेळेला पंप बदलवले असतील, पाईपलाईन बदलवले असतील, परंतु शहराचा विकास ज्या झपाट्याने झाला, लोकसंख्येच्या झपाट्याने वाढली, त्या दृष्टिकोनात पाण्याचा आपल्या आजही आपल्या शहरामध्ये 2% कार्यान्वित आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीची 2016 साली सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पाणी प्रश्नाला हात घातला आणि आम्ही अमृत योजना मंजूर करून आणली. अमृत योजना केंद्राकडनं आणली, राज्य शासनाकडनं आणली आणि सुरू सुद्धा केलेली आहे. आज त्यातील पाण्याच्या टाक्या किमान 80-85% पूर्ण झालेल्या आहे. पाईपलाईन ही 80-85% पूर्ण झालेली आहे. जॅकवेलचं काम सुरू आहे. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राचं काम सुरू आहे. कोणी कितीही टीका केली तरी या शहराला केवळ आणि केवळ अमृत योजना पाणी देणार आहे आणि ते श्रेय आमचं आहे. आम्ही आमच्या कारकिर्दीत ते पाणी सुरू केलेलं आहे. मान्य आहे, आम्ही त्याबद्दलही अनेकदा आम्ही माफी मागितलेली. त्यामध्ये अनेक असे प्रश्न होते, टेक्निकली अडचणी होत्या की त्यामुळे ती योजना आमच्या कारकिर्दीतच पूर्ण होणे अपेक्षित असताना ती झाली नाही. पण येत्या काळामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही जसं सांगितलेलं होतं तसं शासन दरबारी आम्ही आमचा पाठपुरा सुरू राहणार आहे आणि ती योजना वर्ष दीड वर्षामध्ये सुरू होऊन ह्या शहराला पाण्याचा चांगला प्रकारचा पुरवठा नक्की होणार आहे. हो, घाणीचे साम्राज्य भोसाल शहरात भरपूर आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये थोडंसं अडचण आलीच, याबद्दल काही दुमत नाही आहे. आणि शहराचे आरोग्य जर चांगलं राहिलं तर त्यासाठी स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलंच पाहिजे. नूतन नगराध्यक्षांकडनं मी हेच अपेक्षा करेन की 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या टाळून तुम्ही शहराच्या स्वच्छतेसाठी जर भर देत असले तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मग सत्ता स्थापन होईल का? सत्ता स्थापन म्हणजे काय? आता त्या नगराध्यक्ष कायदेशीर निवडून आल्यानंतर त्या नगराध्यक्ष पदावर त्या बसतील, परंतु नंतरच्या कारकिर्दीमध्ये स्पष्टपणे बहुमत, प्रचंड बहुमत आमच्याकडे असल्यामुळे म्हणजे उपनगराध्यक्षाचं सर्व सभापती पद हे आमच्याकडे असतील. आम्ही त्या संदर्भामध्ये आमच्या मनात पुढे शंका नाही. जिथं जिथं जे जे प्रयत्न करता येत असेल ते आम्ही नक्की करू. माननीय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पर्यायाने महायुतीचे सर्व नगरसेवक काम करणार आहोत. येत्या ह्या आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण शहरभर जिथं जिथं जनतेवर अन्याय होत असेल किंवा जनतेची कामं होत नसतील तिथं तिथे आम्ही स्वतःच पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि नगरपालिकेच्या माध्यमातून कोणाचंही काम थांबणार नाही अशी आम्ही ठाम ग्वाही देतो. त्यानंतर माननीय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली ते स्वतः कॅबिनेट मंत्री असल्याने महाराष्ट्र शासनाकडनं असोत किंवा रक्षाताई आमच्याताई केंद्रीय राज्यमंत्री असल्यामुळे केंद्राकडनं आलेला निधी किंवा राज्य शासनाकडनं आलेला निधी यातनं संपूर्ण शहरभर जिथं जिथं कामाचा अनुशेष शिल्लक असेल तिथं तिथं आम्ही काम करणार आहोत. आम्हाला नगरपालिका या बाबतीत काही अडचणीची येऊ शकत नाही किंवा तसा कुठला विषयही नाही आहे. जरी आमचा पराभव झालेला असला तरी भुसावळकर वासियांनी भरभरून 40,000 मते आणि 31 नगरसेवकांचा एक गठ्ठा हा महायुतीचा दिलेला असल्यामुळे त्यांचे आम्ही शतशः आभार मानतो. त्यांनी कायम आमचा पाठीशी राहावं. त्यांचा कोणताही विश्वास आम्ही तोडणार नाही आणि यापूर्वी आम्ही कधी तोडला नाही. आम्ही आमचे जे विजन आहे ते कदाचित आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्यास असमर्थ ठरला असेल किंवा आमच्याजवळ वेळ कमी असल्यामुळे आम्ही थेट जनतेपर्यंत पोहोचू शकले नसेल. अनेकांनी फेक नेरेटिव्ह या मतदारसंघात तयार केला. भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये फेक नेरेटिव्ह तयार करण्यात आला की ही जी जागा आहे ही SC मुद्दामून करण्यात आली, परंतु सर्वांनी कायद्याचं ज्ञान घ्यावं. अशा प्रकारे कुठलाही मतदारसंघ जाणून बुजून असा मागासवर्गीयांसाठी किंवा कुठल्या जातीसाठी करता येत नाही. परंतु असे फेक नेरेटिव्ह पसरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात विरोधी पक्ष सफल झाल्याने कुठेतरी आम्हाला पराभवाचा धक्का पोचलेला आहे. त्यानंतर अल्पसंख्याक भागातून एक गठ्ठा मतदार आमच्या विरोधात गेल्याने त्याचा सुद्धा आम्हाला फटका पडलेला आहे. परंतु
ही सर्वस्वी जबाबदारी आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक घेत आहोत. जेही झालेलं असेल त्यास आम्ही स्वतः कारणीभूत आहोत असं आम्ही समजतो आहे. आणि येत्या काळात ज्या ज्या चुका झालेल्या असतील, ज्या जे संभ्रम असतील, जे जे अफवा असतील, या सर्व दूर करण्याचा आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. भुसावळकर वासी चूक नाहीत. त्यांनी जर कुठला निर्णय घेतलेला असेल तर त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, परंतु त्यांना सुद्धा कुठेतरी अंधारात ठेवून असे निर्णय घेण्यास भाग पाडलं असं आम्ही मानतो. येणाऱ्या काही काळातच पुनश्च भारतीय जनता पार्टी ह्या भुसावळ शहरवासियांच्या सेवेत रुजू होईल आणि चांगल्यात चांगलं काम यापूर्वी आपण बघितलं असेल की प्रत्येक प्रभागातनं विकासाची कामे आम्ही केलेली आहेत. अगदी आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता या शहरात आम्ही कामे केलेली आहेत. 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, त्यानंतर 4 वर्ष प्रशासकीय राज होतं. परंतु या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत सुद्धा भुसावळवासियांची विकासाची कामे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केली आणि त्याचं आशीर्वाद म्हणून 40,000 मतांचं दान आणि 31-32 नगरसेवकांचा एक गठ्ठा भुसावळवासियांनी दिलेला हा काही कमी नाही आहे. आम्ही भुसावळवासियांना पुन्हा त्यांना मी आमच्यातर्फे आभार मानेन आणि त्यांच्या कामासाठी, या शहराच्या विकासासाठी आणि या शहरातील जे मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि कुठल्याही प्रकारे शहरात नागरिकांनी दडपणाखाली राहू नये. कर्मचाऱ्यांनी, नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सुद्धा कुठल्या दडपणात येता कामा नये. तर नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे आणि तिथले कोणतेही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे स्वतः सक्षम असतात निर्णय घेण्यात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी मागे पुढे न पाहता चांगल्या गोष्टी करा. आणि कोणी चुकीचं काम करण्यास तुम्हाला उपयुक्त करत असेल तर त्यांना स्पष्टपणे नकार देऊन आपण जे आपलं कर्तव्य आहे ते चोखपणे बजवावं. शहरातील नागरिकांनाही आम्ही विनंती करतो की आपणास जर कोणी असं वैयक्तिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या संदर्भामध्ये निश्चितच आमच्यापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी आणल्या पाहिजेत. जनतेत जो कौल दिला आहे तो सर्वप्रथम आम्हाला मान्य आहे आणि सर्व मतदारांचे मी खूप आभार व्यक्त करतो. तर राहिला विषय नगराध्यक्षांचा पण आम्ही खूप अभिनंदन करतो की आमच्या परिसरातीलच एक महिला भगिनी तिथं नगरच्या पदविराजमान झालेली आहे, त्याचं स्वागत आहे. ज्या प्रकारे आमची सत्ता असताना आम्ही विरोधकांचा सन्मान केला त्या प्रकारे त्यांनी पण विरोधकांना सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे. जसे ते लोक आमच्यासोबत वागतील त्याच प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य. विकासाचे कोणते मुद्दे असले शहराच्या मूलभूत सुविधा करता तर आम्ही एक नागरिक म्हणून आमच्या मतदारांना जी आवश्यकता आहे मूलभूत सुविधा त्याकरता आम्ही त्यांना सहकार्य करू. सर्वप्रथम भुसावळ नगरपालिकेमध्ये आज सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आले. त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीतर्फे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आम्हाला जो जनतेने कौल दिला आहे आमच्या नगराध्यक्ष रजनीताई सावकारे यांच्याबद्दल तो आम्हाला मान्य आहे. आदरणीय मंत्री महोदय संजीवभाऊ सावकारे व आमच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं शहरासाठी काम केलं आहे व पुढच्याही काळात आम्हाला चांगलं काम करायचं आहे. आमच्या एवढ्याच अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे मागच्या काळात कामं झाली पुऱ्या शहरातल्या प्रत्येक वॉर्डामध्ये, तसंच आजही प्रत्येक प्रभागात काम झालं पाहिजे व नगराध्यक्षांनी त्यांच्या इच्छानुसार, पॉवरनुसार व आमच्या सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे एवढ्याच अपेक्षा आहे. व शहरातील प्रत्येक नागरिकाला या सुखसुविधा ज्या काही आहे त्याच्यापासून वंचित ठेवू नये एवढ्याच अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे व्यापारी असतील, शेतकरी वर्ग असेल, बिल्डर्स असतील, त्यांनाही सहकार्याची भूमिका असू द्या जेणेकरून त्यांच्यासोबत काही गैरवर्तन करू नये अशी माझी अपेक्षा. जनतेने आम्हाला एवढं भरभरून मतदान केलेलं आहे व ह्या विश्वासानेच थोड्याशाने एक निसट्टा जे नगराध्यक्षाचे वोट बघता ते कुठे काय झालेलं आहे त्याचं नक्कीच आम्ही तो शोध घेणार आहे. आणि पण जनतेने खाली बहुमत
नगराध्यक्षही भारतीय जनता पार्टी 27 आम्हाला निवडून दिलेले आहे पूर्ण भुसावळ शहरामध्ये. आणि जनतेच्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक नगरसेवक जनतेच्या सोबतच आहे. जनतेने आम्हाला जे जे कामं सांगितले ते आम्ही पूर्ण केलेले आहे, पूर्ण केल्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आताही जे जनतेला मी आवाहन करतोय की ज्यांना जे जे समस्या असल्या त्या आमच्यापर्यंत प्रत्येक नगरसेवकाला, प्रत्येक नागरिकांनी आमच्याशी नेहमीसारखंच संपर्कात राहावे. त्यांच्या विश्वासाला कुठेच तडा जाणार नाही याची आम्ही नक्कीच खात्री घेऊ. भुसावळातील सर्व जनतेने आम्हाला व सगळे भारतीय जनता पार्टीचे जेवढे नगरसेवक आहे व आपल्या नगराध्यक्षा साहेब उमेदवार होत्या रजनीताई सावकारे यांना सगळ्यांना भरभरून मतदान केलेलं आहे. आणि वरचा जो आमचा नगराध्यक्षाच्या उमेदवारांचा जो निसट्टा पराभव झाला त्याबद्दल आम्ही नक्कीच काही कारणामीमांसा करू. आणि आम्ही सर्व जनतेचे आभार मानतो की त्यांनी कोणत्याही पक्षपात न करता आम्हाला एवढ्या सगळ्यांना भरभरून मतदान केलं. धन्यवाद.